कुत्रा माझ्यावर भुंकून राहिला ना, म्हणजे त्याच्या अंगावर कायला जातेस का? तर रस्त्यावर कायला बसला राहते रे तो? तर तुझ्या बापाचा रस्ता हो का? तर का तुझ्या बापाचा हो? नाही तुझ्या बापाचा हो. नाही तुझ्या बापाचा हो. तू आला रस्त्यावर बसला राहते, एका दिवशी लाते खाली येईल तर चेपकल ना बे. हा सांगते बेवळा. कोणाला बेवडा म्हणालास रे तू? तुले तुझ्या बाबाच्या पैशाची भेटो साला. आम्ही बेवडे वर्षाला 40,000 कोटीची दारू पेतो म्हणून सरकारनं तुझा 7वा वेतन सुरू केला. अबे बेवडे म्हणू नकोस, अर्थसहाय्यक म्हणा मला, अर्थसहाय्यक. बापा हा सांगून राहिला मोठा चप्पल चोर. चप्पल चोरतो का रे? दारू जास्त झाली तर चप्पल टाकून चालता येत नाही म्हणून बांधून आणलो. नाही मागच्या वर्षी तिथं हरवली होती तर यंदा भेटली. चप्पल चोरतो का रे मी? नाही तर का फुकट्या. कोणाला फुकट्या म्हणालास रे तू? तुले तुझ्या बापाच्या पैशाची पेतो साला. भाडकाव 2 वर्ष ड्युटीवर लागलास, कायच्या भरोश्यावर घर बांधलास बे साला. 10 रुपये घेऊन बायकोला बाजाराला धाडते, पावभर वांगी आणताना हप्ताभर भाजी खाता का? फोडी चुरपू चुरपू ठेवताना पुन्हा सातरता साला. मला बांधता पाय ना बे. जेवणात कधी सत्कार झालाय का तुझा? अबे दारू असोसिएशन संघटनेनं सत्कार केला नाही माझा. 15 दिवस दारू फ्री आहे सांगते साला. नाही तर का पोरीले नाचतेस ना, पोरीच्या भऱ्याच्यावर खातेस. तर माझी पोरगी हो, दिमाग लावून पैदा केलो बडव्या. माझ्या पोरीला नाव बोट ठेवून राहिलस का रे? स्वतःच्या मुलीकडे पाय ना बे. ते तुझी पोरगी आणि तो धन्याचा पोरगा वावरामध्ये तुरी बुरावले गेलते तर माहित नाही मला. अबे तर माझी पोरगी गेली असेल ना, तुले का होते? तुझीच हो का माझी पोरगी हो? मला सांगून राहिला तो तुझा पोरगा त्या बोरिंगवर पडलाच राहते, त्या जनीच्या पोरीच्या घगरे हलवून देते माहित नाही मला. समाजसेवा करते बिचारा. समाजसेवा करते, घरामध्ये बिलवा भरवलं म्हणजे ऐकजो. माझ्या घरात भरवल तर तुझ्या नाही तर का माझ्या घरात भरवल? मोठा सांगून राहिला तर. हा मोठ्या पोरीचं लग्न केलं, जिलाबी संपली होती तर चाकुल्या पाकामध्ये बुडवून वाढत होता. हा गोळा आहेत म्हणे. खायला खाल्लास? खाल्लो का बे? आमच्या कुत्र्याला आणून टाकलं. कुत्र्याला आणून टाकलास का? कोणत्यात बसून खाल्लास हा सांगून राहिला येते आम्हाला. तू माझ्यासोबत बडबड लावू नकोस ना, टाइम बॉम्ब लावून घर उडवीन तुझा. हो झालं बाई. लमल्या खचवेल्या जेथे खाजवतेस ना, नालीमध्ये पडून राहतेस. तर माझा शरीर हो, मी कुठे खाजवीन? तुला खाजवून मागलो का मी? राहतात का माझ्याकडे माणूस खाजवण्यासाठी? काही गरज नाही, माझे मलेच काम नाही. मोठा तुझ्याकडे आवाज शांते. हा शांते, झाला का पाणी भर? हलवून देऊ का घगर? माझ्या तब्येतीवर जाऊ नको शांते. ह्या वयातही पसाते होऊ शकते. बिना किडे लागल्याना मेला कोण? जेवढा मोठे किडे तेवढा पुण्यवान माणूस. तू म्हणतेस तर ते लागतीलच. हा शांत, टीव्ही का ना घेतले ना? येऊ का चित्रावर बोल? आता तुझ्या घरी टीव्ही आहे तर आम्ही कायला घेऊ? तुझ्या नवरा गावाला जाते म्हणतात, घरी हो का म्हणतेस तर भरून का रिकाम्या जागा? येऊ दे माझ्या नवऱ्याला. आज तुझं नाव सांगतो तर चांगला कुटालेच लावतो तुले. तो का तुझा नवरा हुक्कून दिलो तर दुसऱ्या गावामध्ये भेटल ना? का माझा नवरा म्हणतेस? वाचला दिवाळीच्या दिवशी तुझा नवरा त्या घनश्याम संगीच्या पोरांना राकेट सोडला ना, तुझ्या नवऱ्याच्या धोत्रात येऊन फुटला. पूर्ण महत्वाची कागदपत्र चिरले म्हणते ना. परत आला शांत राकेटच हो. सुत्री बाम राय तर नका जेवून 7-12 गायब. 2 दिवस घमेलामध्ये पाणी घेऊन का ना बसवून ठेवलीस ना. का करल तर आगच मोठी. बस दवाखान्यात फोटो धरायला आले तर फोटो एकाला काढू देत नव्हतीस ना. तरी पोराईनं फोटो काढून आणला, काहीच दिसत नव्हता कारा किट. तेव्हापासून तुझ्या नवऱ्याला गावामध्ये भुजले या शब्दाला ओळखते. बदलवस काम नाही होत.
का म्हणते तुझी बहीण पाहुणी नाही आली ना? येणार आहे. येणार आहे. पुरा कांड करून गेले हो तुझी बहीण. आमच्या गावामध्ये भागवत सुरू होता, हरिभक्त परायण, केवळ महाराज बगमरे मौटोल्यावाला. मस्त भागवत सुरू होता, रामधून सकाळी सुरू होती. हिची बहीण आली आणि म्हणते गवडण म्हणतो, गवडण म्हणतो, गवडण. मन बाबा म्हणाले लोक, कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे, माझी घागर गेली फुटून. तू चुप. झोपवा बोया झाला. रात्री त्या बहिणीला घेऊन बोवा फरा. कोटचा भागवत ना कोटचा काला पूर्ण वर्गणी वापस करावं लागेल. एवढी तुफान आहे तुझी बहीण. का म्हणतेस यावर्षी का ना मस्त तुरतुडा लागला ना तुमच्या धानाला? हो लागला. मा पंप काऊन नाही नेसलो दवाई मारावं? तुझ्या पप्पाने हो, तुझ्या पप्पाला तर कडे जंग लागली ना. कसा नाही लागेल तर घरी ठेवल्या ठेवल्या. तू आपल्या पप्पाने कडे दवाई मारला असतं, एक ते कडे बिचार नाही झाली तुले. कसा होईल तर तणनाशक होणार. आणि तसाही माझ्याच घरी पप्पा आहे, मी आपल्याच घरच्या पप्पाने दवाई मारीन. देतो आमच्या घरच्या वावरात मारावले. आलं तुला देऊ का तिकडं? बापरे शांत, आय लव्ह यू. काय तुला चपलांना मारलं ना तर काय मी नावाची शांत ठेवते तू घराच्या बाहेर. का चप्पल खाणे माझ्यासाठी नवीन गोष्ट आहे? हा भेटू संध्याकाळी. शांतीच्या 2-4 गोष्टीच्या शिवा खाल्ल्याशिवाय माझा पोट काय भरत नाही. ए बाई, बाई वा झोपडी का रे? एवढे किती वाजले? घड्याळाचं विकून खाल्लो मी. मोठ्यान झोपते माझी पोरगी. झोप बेटा झोप. झोपशील तर तुझी तब्येत चांगली राहील, आणि तब्येत चांगली राहील तर तू नाचशील, आणि तू नाचशील तर घरी पैसे येतील. बाज काका कस, हे तुझी पोरगी म्हणजे सोन्याची अंड देणारी कोंबडी आहे. ह्या कोंबडीला कोणाची नजर लागू द्यायची नाही. नाही अजून तसा कोणी भटकलेला नाही आहे म्हणा. पण मन्या भाषा माझ्या घरामध्ये घुसते, आणि माझ्या घरामध्ये मन्या भाषा आला की माझी पोरगी ही बैबावरीच होते. एकाच दिवशी मन्या भाषेला चांगलं सणकवूनच देतो. चला बहुत झाले, आज झोपून जातो. चला बाई पांडुरंगे. बाई बाई पारोय बाहेर येणार भूताला आमच्या घरामध्ये. ए बाई बाई